मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण बघत आहात मनोगत यूट्यूब चॅनेल. मित्रांनो शब्दांना सुद्धा तापमान असते. काही शब्द हे गारवा देतात आणि काही शब्द हे मात्र भडका उडवतात. अर्थात आपण त्यासाठी कुठले शब्द निवडतो आणि कुठल्या वेळेस त्या शब्दाचं तापमान हे त्यावेळेस वापरतो त्यावर त्या शब्दांचं तापमान हे बरंचसं काही अवलंबून असतं. तुम्हाला यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यावर प्र के अत्रे यांनी केलेली टीका आठवत असेल. निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा असा लेख दैनिक मराठामधून आचार्य अत्रेंनी त्यावेळेस लिहिलेला होता. हा लेख वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंना फोन करून सांगितलं, अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही. चले जाव चळवळीच्या वेळीस पोलीस मला पकडायला आले होते. मी पोलिसांना सापडलो नाही म्हणून त्यांनी राग माझ्या पत्नीवर काढला. गरोदर असलेल्या वेणुताईंच्या पोटावर त्यांनी काठी मारली आणि तिचा गर्भ हा पडला गेला आणि गर्भाशयाला पुढच्या काळात गंभीर अशी दुखापत झाल्याने वैद्यकीय कारणामुळे संतती होण्यास या ठिकाणी अडचण निर्माण झाली. हे ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न करता आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांच्या घरी जाऊन चव्हाण साहेबांची व त्यांची पत्नी असलेल्या वेणुताईंसमोर पश्चाताप या ठिकाणी व्यक्त केला व पुढच्या मुंबईतील एका जाहीर सभेमध्ये यशवंतरावांनी जाहीरपणाने माफी मागितली. मित्रांनो मी हे एव्हाना का सांगत आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक समृद्ध अशी वैभवशाली परंपरा आहे. ती देशभरामधील इतर राज्यात अजिबात दिसत नाहीत. मी सुनेत्राताई पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजिबात समर्थक नाहीत. मी त्यांच्या पक्षावर म्हणजे अजितदादांच्या पक्षावर माझ्या राजकीय विश्लेषणातून अनेकदा टीका टिप्पणी देखील या ठिकाणी केलेली आहेत. पण काँग्रेसने सुनेत्राताई पवारांवर गुंगी गुडिया ही टीका करताना त्यांनी मात्र खूप घाई केली असं या ठिकाणी मला प्रांजलपणाने वाटतं. बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना सुनेत्राताई पवार यांनी उत्तर देण्याचं टाळलं आणि पत्रकार परिषद आटोपली घेतली. काँग्रेसने या त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही टीका गुंगी गुडियाची टीका ही सुनेत्राताई पवारांवर केली. मुळात सुनेत्राताई पवार ह्या मंत्रिमंडळात नवख्या आहेत. त्यातच त्यांनी जबाबदारी घेऊन 5-6.5 महिन्यांचा कालावधी झालाय. त्यातच महिला म्हणून त्यांनी ही टीका काँग्रेसने ही टीका या ठिकाणी टाळता आली असती. परंतु काँग्रेस पक्षाने मात्र यामध्ये खूप उथळपणा दाखवलेला दिसतो. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी 6 ते 7 वर्ष भारतीय राजकारणामध्ये आलेल्या नव्हत्या. पुढच्या काळात सोनियाजी गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आणि श्रीमती गांधी ह्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षाध्यक्ष आणि नंतरच्या काळामध्ये त्या खासदार म्हणून सातत्याने संसदेमध्ये होत्या. परंतु सोनियाजी गांधींनी 30 वर्षाच्या त्यांच्या राजकारणात राहून देखील त्यांना कागद समोर ठेवल्याशिवाय भाषण करता येत नव्हतं. सोनियाजी ज्या हिंदीत भाषण करतात ते इंग्रजी लिपीत लिहिलेलं असतं. सोनिया गांधींच्या कमतरता दाखवण्याचा किंवा कमी लेखण्याचा या ठिकाणी माझा उद्देश अजिबात नाहीत. पण जो न्याय आपण सोनियांना लावतो तोच न्याय एक महिला म्हणून सुनेत्राताई पवारांना काँग्रेसने लावून त्यांच्यावर टीका करण्याचं टाळलं असतं तर ते मात्र या ठिकाणी अधिक योग्य आणि शहाणपणाचं देखील ठरलं असतं. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यात काहीच गैर नाहीत. सत्ताधारी पक्षावर टीका करणं हा एक मूलभूत अधिकार हा विरोधी पक्षांचा देखील असतो. पण टीकेसाठी टीका करणं हे मात्र कोणीही मान्य करणार नाहीत. देशभरातील इंडिया आघाडी व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आज पूर्णपणे सैरभैर झालेली दिसते. शरद पवारांचं वय व स्वास्थ्य पाहता त्यांचे जादूचे प्रयोग राज्यातील राजकारणात अजिबात चालेल असं मला या ठिकाणी अजिबात वाटत नाहीत. भारतीय जनता पक्षावर टीका करणं हे मात्र अत्यंत सोपं आहे. गावातील चावडीवर बसून तुम्ही मोदी शहांना आव्हान देऊ शकतात, पण त्यांच्यासारखी जमिनीवर शिस्तबद्ध यंत्रणा तुम्हाला उभी करता येत नाहीत. तोपर्यंत त्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाला टक्कर देणं हे अतिशय अवघड आहे. एकूणच काय की सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जसा पत्रकार म्हणून पत्रकारांना आहे तसा त्या प्रश्नाला उत्तर न देण्याचा अधिकार देखील हा सुनेत्रा पवारांना देखील आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 12 वर्षात कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची परंपरा ही देशभरामध्ये जोपासली आहे.
थोडक्यात काय तर सुनेत्राताई पवार या अजून मंत्रिमंडळामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवख्या आहेत. नवख्या असणं म्हणजे त्या अकार्यक्षम आहेत असं या ठिकाणी अजिबात ठरत नाहीत. त्यांना गुंगी गुडिया म्हणायचं की मेहनती महिला म्हणायचं हे मात्र महाराष्ट्रातील जनता पुढच्या काळात ठरवेल. यासाठी त्यांना थोडा अधिक वेळ हा सुनेत्राताई पवार यांना देण्याची खूप मोठी गरज आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने वाटतं. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून पुढे शेअर करा. नमस्कार.